तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपल्या बँक अकाउंटला जे आहे आधार सीडिंग कशा प्रकारे करायचे, म्हणजेच डीबीटी लिंक कशा प्रकारे करायचे, कारण की येणाऱ्या शासनाचे जे काही अनुदान आहे, ज्या बी योजनेचे अनुदान आहे ते डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यावर येतात। त्याच्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार सीडिंग किंवा डीबीटी लिंक कशा प्रकारे करायचे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ, माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गूगलवर यायचं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला NPCIच्या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला कन्झ्युमर हे ऑप्शन निवडायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे लास्टचं बघा, भारत आधार सीडिंग याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। त्या ठिकाणी आपण डाव्या साईडला बघू शकता की आपल्याला अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला आधार सीडिंग याच्यावर क्लिक करायचं आहे। आधार सीडिंग याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचं आधार सीडिंग करायचं आहे त्याचं आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी त्या व्यक्तीचा आधार क्रमांक टाकून आपल्याला पुढे आपण बघू शकता की रिक्वेस्ट फॉर आधार, आपल्याला कशाची रिक्वेस्ट टाकायची आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। तर आपण या ठिकाणी आधार सीडिंगची निवडायची आहे। त्याच्यानंतर सिलेक्ट युअर बँक, आपल्याला ज्या बँकेला आधार सीडिंग करायची आहे ते बँक आपल्याला या ठिकाणाहून निवडून घ्यायची आहे। आणि खाली बघा सीडिंग टाईप, या ठिकाणी आपल्याला फ्रेश सीडिंग याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला त्या व्यक्तीचा जो अकाउंट नंबर आहे की ज्या बँकेला आपल्याला आपलं आधार लिंक करायचं आहे तो अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर पुढे कन्फर्मसाठी परत एकदा अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आहे। खाली आपण बघू शकता की कॅप्चा कोड दिलेला आहे, तर हा कॅप्चा या ठिकाणी टाकून आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे। सबमिट याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला टर्म्स अँड कंडिशनचं अशा प्रकारे डिस्प्लेवर दिसणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला ॲग्री अँड कंटिन्यू करून घ्यायचं आहे। त्या व्यक्तीच्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्याच्यावर एक OTP जाणार आहे, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकून आपल्याला कन्फर्म याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला विचारत आहे की आपल्याला बँक ऑफ इंडियालाच आधार सीडिंग करायचे आहे का, तर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। तर याच्यामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी आपल्याला फेल दाखवत आहे। तर कशासाठी, तर अकाउंट होल्डर नेम मिसमॅच आहे। आणि जर आपलं डिटेल ही सगळे क्लिअर असेल तर या ठिकाणी आपल्याला सक्सेस दाखवणार आहे। सक्सेस दाखवल्यानंतर पुढे आपण आधारच्या ज्या वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन चेक करू शकता की त्या ठिकाणी आपल्याला जे आपलं आधार सीडिंग आहे ते एकदम ॲक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे। तर मित्रांनो, अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता। तर भेटूयात नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।